खरीप 2024 पीक विमा वितरणासाठी शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू। संग्रामपूर खरीप 2024च्या प्रलंबित पीक विमा रकमेच्या तातडीच्या वितरणाच्या मागणीसाठी जळगाव, जामोद, संग्रामपूर व शेगाव तालुक्यातील शेतकरी आजपासून तहसील कार्यालय, संग्रामपूर येथे आमरण उपोषणास बसले आहेत। अनेक वेळा निवेदन, पाठपुरावा व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे। शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार खरीप 2024चा पीक विमा जवळपास वर्षभरापासून प्रलंबित असून जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक तसेच विमा कंपनीच्या जिल्हा व्यवस्थापकांकडे वारंवार पाठपुरावा करूनही पीक विमा वितरणाबाबत कोणतीही ठोस व खात्रीशीर माहिती देण्यात आलेली नाही। निवेदनात पुढे नमूद केल्याप्रमाणे तीनही तालुक्यातील सुमारे 50% शेतकऱ्यांचा पीक विमा अद्याप रखडलेला आहे, तर काहींना अतिशय कमी विमा रक्कम मिळाल्याचे स्पष्ट होत आहे। दूरध्वनीद्वारे अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही केवळ प्रक्रिया सुरू आहे अशी औपचारिक प्रतिक्रिया मिळत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी पुढील प्रमुख मागण्या प्रशासनासमोर मांडल्या आहेत। 1. खरीप 2024चा प्रलंबित पीक विमा व्याजासहित शेतकऱ्यांना देण्यात यावा। 2. सर्व शेतकऱ्यांना एकाच टप्प्यात पीक विमा वितरित करावा। 3. चुकीच्या डेटामुळे कमी विमा मिळालेल्या शेतकऱ्यांची पुनर्तपासणी करून योग्य रक्कम देण्यात यावी। शेतकरी संघटनांनी आंदोलन हे शांततापूर्ण आणि कायदेशीर असल्याचे नमूद केले असून उपोषणादरम्यान कोणतीही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाचीच असेल असा इशारा देण्यात आला आहे। बातमी लिहीपर्यंत तहसील प्रशासनाकडून या गंभीर प्रश्नावर कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नव्हती। शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी आता अधिक तीव्र होत आहे। सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। 2024 खरीप पीक विम्यासंदर्भात आज तहसील कार्यालय संग्रामपूर येथे शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू झाले आहे। गेल्या वर्षभरापासून 2024च्या खरीप प्रलंबित पीक विम्याच्या मागणीसाठी आज आम्ही शेतकरी या ठिकाणी आमरण उपोषणात बसलो आहोत। परंतु आज काही शेतकऱ्यांचे क्लेम कॅल्क्युलेट झाले, त्यांना रक्कम फार अत्यंत कमी आलेली आहे। क्षेत्रफळ जास्त असून आणि नुकसान टक्केवारी जास्त असून त्यांना विमा रक्कम फार कमी आलेली आहे। वास्तविक पाहता हे शेतकऱ्यांची थट्टा आहे, म्हणून या विषयासंदर्भात सुद्धा आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणास बसलो आहोत आणि जोपर्यंत प्रशासन आमची दखल घेत नाही, आम्हाला योग्य तो न्याय देत नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही आहोत।